हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की 10 वेगवेगळ्या ग्रामीण पोलीस शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधून जे नातेसंबंधावर जे प्रश्न आलेले आहेत ते 10 प्रश्न कलेक्ट केलेले आहेत. तर बघूयात हे कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले होते ते. आता हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस भाऊ आणि बहीण याचं नातं असेल त्यावेळेस किंवा भाऊ भाऊचं नातं असेल त्यावेळेस काय करतो आपण इक्वल टू साइन. म्हणजे समजा तुम्हाला असं दिलं असेल ए आणि बी हे भाऊ आहेत किंवा बहीण आहे तर आपण इक्वलचं साइन वापरणार आहोत. फिमेल असेल तर काय वापरणार आहोत, य वापरणार आहोत आणि मेल असेल तर यम वापरणार आहोत. आणि जर वडील असेल तर मुलगा किंवा मुलगी इथं खाली लिहिणार आहे आणि आपण वडील हे वरती लिहिणार आहोत. ठीक आहे. आणि जर पती पत्नी असतील किंवा आई वडील असेल तर आपण हे ॲरोचं साइन दोन्ही साईडला असं ॲरोचं साइन दाखवणार आहेत. हे फक्त साइन लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची असते त्यावेळेस तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. आता बघूयात प्रश्न काय आहे. तर प्रश्न काय आहे बघूयात आपण. ए बी आणि सी या तिघी बहिणी आहेत. बहीण किंवा भाऊ म्हटल्यानंतर आपण काय केलं होतं की इक्वल टू साइन दिलं होतं. म्हणजे ए बरोबर बी बरोबर सी आणि या काय आहेत, बहिणी आहेत. म्हणजे आपण याच्या डोक्यावरती य म्हणजेच फिमेल असं लिहू शकतो. ठीक आहे. नंतर डी हा ईचा भाऊ आहे. म्हणजेच डी आणि ई हे काय आहेत, बहीण भाऊ आहेत. डी हा भाऊ आहे पण ई काय आहे माहित नाहीये म्हणजे हा काय झाला, मेल झाला. हे माहित नाही, हे ॲज इट इज ठेवा. नंतर ई ही बी ची मुलगी आहे. ई कोण आहे, मुलगी आहे. आपण ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी लिहिताना कसं लिहिलं होतं की खालच्या साईडला मुलगा किंवा मुलगी म्हणजे अपत्य लिहायचं आणि वरच्या साईडला पॅरेंट म्हणजे आई किंवा वडील लिहायचं. त्याचप्रमाणे इथं बघा आता ई ही बी ची मुलगी आहे. बी ची मुलगी आहे म्हणजे बी कोण झाला, पॅरेंट झाला. म्हणजेच ही आपण असा इथं ॲरो करू शकतो आणि इथं ई लिहायचं. मुलगी आहे म्हणजे ही काय झाली, फिमेल झाली. आणि ऑलरेडी आधी आपण लिहिलं होतं की डी हा ईचा भाऊ आहे म्हणजे हा काय होता, मेल होता. तर ए ही डी ची कोण आहे, एचं आणि डीचं रिलेशन काढायचं आपल्याला. आता बघा एचं आणि डीचं रिलेशन काढताना कसं काढणार, तर इथं बघा ई ची आई कोण आहे, बी आहे. ठीक आहे. आता ई ची आई जर बी असेल तर डी ची पण आई कोण असणार आहे, बी. आणि ही बी ही ए ची कोण आहे, बहीण आहे. ठीक आहे. म्हणजे आईची बहीण ही कोण असते, आपली मावशी असते. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन बी मावशी हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण. हा कोणत्या एक्झाम मध्ये आलेला बघा, पालघर पोलीस शिपाई मध्ये आलेला आहे हा प्रश्न. माझी आई म्हणजे आता इथं माझी आणि तुझी आहे म्हणजे मी आणि तू पहिल्यांदा लिहून घ्या. मी आणि तू लिहून घेतलं. नंतर आता बघा माझी आई म्हणजे ह्याची आई, माझी आई म्हणजे आई कोण असणार, याच्यावरती लिहिणार आपण. माझी आई तुझ्या वडिलांची, हे कोण आहे, तू आहे. तुझे वडील इथं लिहिणार वडील, त्याच्या डोक्यावरती वडील. माझी आई आणि तुझे वडील हे बहीण लागतात म्हणजे हे बहीण आहे. आई आणि वडील हे कोण आहेत, ह्याची आई. माझी आई आणि तुझी वडील हे कोण आहेत, बहीण भाऊ आहेत. ठीक आहे. तर तुझी आई माझी कोण, तू म्हणजे इथं झाला. ह्याची जर आई पकडली तर बघा इथं हे दोघं काय झाले, नवरा बायको झाले. ठीक आहे. पती पत्नी झाले. ठीक आहे. मग आता इथं बघा पती पत्नीला आपण कसं कन्सिडर केलं होतं की दोन टोक असं. आता बघा जर आईचा भाऊ म्हणजे आपला कोण असतो, मामा असतो. ठीक आहे. आईचा भाऊ म्हणजे आपला कोण झाला, मामा झाला. आणि मामाची बायको म्हणजे कोण असते, आपली मामी असते. ठीक आहे. मामी म्हणजेच तुझी आई ही माझी कोण, हा म्हणजे तू. तुझी आई ही माझी कोण झाली, अर्थातच मामी झाली. म्हणजे बघा माझ्या आईचे भाऊ म्हणजे त्याचे वडील आहेत म्हणजे कोण झाले, त्याचे वडील माझे मामा. ठीक आहे. म्हणजे त्याची आई कोण झाली, माझी मामी झाली. ठीक आहे. अगदी सोपं आहे. फक्त जे दिलेलं आहे ते फक्त तुम्हाला मांडून घे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ब हा अ ला म्हणाला. म्हणजे जर आपण ब इथं काढला आणि अ इथं काढला तर काय म्हणतोय की तुझी आई म्हणजे अ ची आई आहे. आई ही ब च्या आईची सून आहे. आता बघा इथं याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतंय, जर ही काय झाली, सून आहे म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता जर ब च्या आईची सून ही कोण असणार आहे, ब ची पत्नी असणार आहे. ठीक आहे. ही कोण असणार आहे, पत्नी. ठीक आहे. पण ही पत्नी कोण आहे, अ ची आई आहे. म्हणजेच इथं अ लिहिणार आणि ही कोण आहे, आई. म्हणजेच अ चे वडील कोण झाले, बी झाले, ब झाले. ठीक आहे.
आता पुढे बघूयात काय लिहिलंय. आता बघा ह्याचा मीनिंग काय होतंय. ब च्या आईची सून कोण आहे, अ ची आई, किंवा अ च्या आईची सासू कोण आहे, तर ब ची आई. ठीक आहे. तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण. अ ला जर आपण इथं भाऊ काढला तर ब ची मुलगी कोण असणार आहे, इथंच अ ची बहीणच असणार आहे. म्हणजेच ह्या भावाची ही कोण असणार आहे, बहीण असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. विक्रम म्हणाला ती माझ्या वडिलांच्या, आता बघा इथं इथं आपण विक्रम लिहूयात. विक्रमचे वडील आणि वडिलांच्या बहिणीच्या, वडिलांची बहीण म्हणजे इथं काय केलं आपण, इक्वल टू साइन लिहिलं. ठीक आहे. बहिणीचा मुलगा म्हणजे इथं काय लिहिलं आपण, मुलगा. मुलाची आजी म्हणजे त्याची आजी, आईची आई येणार. ही वडिलांची बहीण आहे, ही ह्या मुलाची आई झाली. आणि ह्या आईची जर आपण आई लिहिली तर ती कोण असणार आहे, ह्या मुलाची आजी असणार आहे. ह्या मुलाची आजी असणार आहे. ठीक आहे. तर ती विक्रमची कोण, म्हणजे ही जी आजी आहे ही या विक्रमची कोण. तर ह्याचं नातं कसं झालं, विक्रमचे वडील आणि वडिलांच्या बहिणीची आई म्हणजे वडिलांची पण कोण झाली, आई. म्हणजे विक्रमच्या वडिलांची आई ही विक्रमची कोण असणार आहे, अर्थातच आजी असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला. आता इथं आपण रमेश करूया. रमेश आणि इथं काय आहे, फोटो आहे. मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही, म्हणजे रमेशला कोणी भाऊ किंवा बहीण नाहीये. पण या मुलाचे वडील म्हणजे फोटोमध्ये कोण आहे, मुलगा आहे. या मुलाचे वडील, ह्याचे जे वडील आहेत हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे ह्याचे वडील, रमेशचे वडील. ठीक आहे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे की फोटोतील व्यक्तीचे जे वडील आहेत हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे की ह्यांचा हा मुलगा आहे, म्हणजे ह्या वडिलांचा मुलगा. पण इथं वरती एक त्यानं काय म्हटलंय की रमेशला कोणी भाऊ किंवा बहीण नाहीये. म्हणजेच रमेशच्या वडिलांचा मुलगा कोण असणार आहे, अर्थातच रमेश एकटाच असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं हे वडील म्हणजे कोण असणार आहे, रमेशच असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं काय झाला, फोटोतील व्यक्तीचे वडील हे कोण झाले, अर्थातच रमेश झाला. म्हणजेच इथं काय लिहिणार, इथं फोटोतील व्यक्ती असणार आहे. तर रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे, हा फोटो कोणाचा आहे, रमेशच्या मुलाचा आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. कसं केलं अजून एकदा बघूयात आपण. इथं बघा आपण हे इथं काय म्हणलेलं आहे की एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही, पण या मुलाचे वडील, आता ह्याचे वडील हा फोटोतील व्यक्ती आहे, याचे वडील हे कोण आहेत, माझ्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे रमेशचे जर वडील पकडले तर हे कोण आहेत, म्हणजे रमेश आणि ह्या फोटोतील व्यक्तीचे वडील हे कोण झाली, एकच व्यक्ती आहे. कारण रमेशला कोणी भाऊ किंवा बहीण नाही. तर रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे, अर्थातच रमेशच्या मुलाचा फोटो आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत. म्हणजेच ए बरोबर बी हे कोण झाले, मेल आहेत, भाऊ आहेत हे दोघं पण. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा, सी आणि डी बहिणी आहेत. सी आणि डी ह्या काय आहेत, फिमेल्स आहेत, बहिणी आहेत दोघी पण. ए चा मुलगा डी चा भाऊ आहे. ए चा जर मुलगा काढला आपण इथं, ए चा मुलगा हा कोण आहे, डी चा भाऊ आहे. म्हणजेच ए चा मुलगा आणि डी हे कोण झाले, भाऊ झाले. ए चा मुलगा डी चा भाऊ आहे. म्हणजे हे काय ऑलरेडी फिमेल आहे. आणि इथं तुम्ही सी असं आहे, असं वरचं काय, जर ए चा मुलगा डी चा भाऊ असेल तर सी पण काय झाली, त्याची बहीणच झाली. तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय, बी आणि सी चे नातं काढायचं आहे तुम्हाला, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं. आता बघा, जर ए चा मुलगा डी चा भाऊ असेल तर डी आणि सी ह्या बहिणी आहेत, ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजेच ए ची हे 3 अपत्य झाली तर ए चा भाऊ कोण आहे, बी आहे. म्हणजेच बी हे कोण झाले, त्यांचे काका झाले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली. इथं आपण स्त्री काढूयात आणि इथं तो माणूस. तर स्त्री काय म्हणते, त्याची आई म्हणजे ह्याची जी आई आहे
ही माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ह्या स्त्रीचे जर वडील काढले तर ह्या वडिलांची एकुलती एक मुलगी ही कोण आहे? ह्या माणसाची आई आहे. म्हणजे ही कोण झाली? वडिलांची मुलगी झाली. ठीक आहे. एकुलती एक मुलगी आहे. आता बघा, वडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजेच कोण? ही आई म्हणजेच ती स्त्री असणार आहे. करेक्ट आहे. म्हणजेच ही स्त्री म्हणजेच कोण असणार आहे? त्या माणसाची आई. म्हणजे हेच जे नातं आहे ते तुम्ही इथं असं लिहू शकता. हा झाला इथं तो ज्या माणसाबद्दल बोलते तो माणूस. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की त्याची आई माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ह्या माणसाची जी आई आहे ही त्या स्त्रीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजेच ती स्त्री आणि त्या माणसाची आई ह्या कोण आहेत? एकच व्यक्ती आहे. तर त्या माणसाचे स्त्रीशी नाते काय? तो माणूस आहे तो त्या स्त्रीचा कोण झाला? मुलगा झाला. पुढचा प्रश्न बघूयात आपण. गायत्रीकडे इशारा करत मोहन म्हणाला की मोहन आणि इथं गायत्री. ठीक आहे. आता गायत्रीकडे इशारा करत मोहन काय म्हणतोय? ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची बायको आहे. म्हणजे मोहनचे वडील आणि त्याचे वडील. ठीक आहे. वडिलांचे वडील वडिलांच्या वडिलांची एकुलत्या एक म्हणजे हे जे वडील आहेत त्याच्या एकुलते एक मुलगा म्हणजे कोण झाला? हा झाला त्यांचा एकुलता एक मुलगा. आणि ह्याची बायको म्हणजेच कोण झाला? ह्या मोहनची कोण झाली? अर्थातच आई झाली. आणि ती आई कोण आहे? तर गायत्री आहे. म्हणजेच उत्तर काय येईल? गायत्री व मोहनचे नाते काय? तर आई हे नाते असणार आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काही क्वेश्चन्स बघितले होते. त्याच प्रकारे हा पुढचा प्रश्न आहे. तो तुम्ही होमवर्कसाठी घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर सेंड करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहता येतील. थँक यू.